पुढे असतो तास काटा. मग आपण याला मराठीमध्ये काय म्हणतो? 3:25 3:25 म्हणतो. मग त्याला इंग्रजीत लिहिताना अगोदर काय लिहायचे? मिनिट लिहायचे. मग कसं लिहिणार आपण? अगोदर मिनिट लिहायचे. अगोदर काय लिहायचे? तास नाही लिहायचे, मिनिट लिहायचे. मग किती मिनिट आहेत? 25 पास्ट किती? 3 असं लिहायचं. हे मिनिट आहेत. 25 काय आहेत? मिनिट आहेत. मिनिट अगोदर लिहायचं. 25 पास्ट 3. समजतंय का तुम्हाला? जर समजत असेल तर यस म्हणा, नसेल तर मी अजून सांगतो समजावून कसं सांगेल. एक लक्षात ठेवायचं, फक्त मिनिट अगोदर लिहायचे. ओके. आता आपण थोडासा वेळ बदल करू. बघा हा जो तास काटा, आता थोडासा वेळ बदलू आपण. आता किती वाजले? तर सध्याला 7 वाजले. ठीक आहे. हा तास काटा 7 वर आणि मिनिट काटा 2 वर. मग आता किती वाजले असतील? जरा कमेंट्स करा बघू किती जणांना समजलेलं आहे, मलाही समजेल. ही वेळ किती आहे ते सांगा. आता मराठीमध्ये सगळ्यांना माहित आहे 7:10 झालेले आहेत. आपण याला इंग्रजीमध्ये काय म्हणतो? ओके, थँक्यू. हां, बऱ्याच जणांचे येत आहेत कमेंट्स. बरोबर. फक्त एवढं लक्षात ठेवायचं, आधी मिनिट लिहायची. किती येणार मिनिट हे मी आता सांगितलं तुम्हाला. ज्याच्यावर मिनिट काढता असेल त्याला 5ने गुणायचं. मिनिट समजतात आपल्याला. 5 दोन्ही 10 मिनिट पास्ट 7. 10 पास्ट 7. ओके, ठीक आहे. आता थोडासा एक लक्षात घ्या, आपण थोडासा बदल करून घेऊ याच्यामध्ये. आता बघा 11 वर आपण ठेवू काटा. 11 तास काटा आणि हा 15 वर ठेवू. आता याचं 2 प्रकारे वेळ सांगता येतो. लक्ष द्या. असंही तुम्ही म्हणू शकता 15 पास्ट 11. आणि अजून दुसऱ्या प्रकारे का म्हणू शकता 15 पास्ट 11 म्हणजे 15 मिनिट झाले. 11 वाजून 15 मिनिटे. कारण मिनिट अगोदर लिहितो आपण. त्याला अजून दुसऱ्या एका प्रकारे लिहू शकता आपण. तर एक लक्षात घ्या, हे बघा, एक भाकरी आहे समजा, याचे आपण 4 भाग केले. किती भाग केले? 4 भाग केले. तर एक लक्षात घ्या, हा जो भाग आहे, हा जो रंगवलेला भाग आहे, याला काय म्हणतो आपण? फ्रॅक्शन्स मध्ये काय म्हणतो? अपूर्णांकामध्ये काय म्हणतो याला? या भागाला आपण अपूर्णांकामध्ये काय म्हणतो? काय माहिती आहे का तुम्हाला? कमेंट्स करा जर माहित असेल तर. हा, काय म्हणतो? पाव म्हणतो मराठीमध्ये, पण त्याला इंग्रजीमध्ये काय म्हणतात? क्वार्टर म्हणतात. काय म्हणतात? क्वार्टर म्हणतात. मग इथे बघा, आता मिनिटाचा विचार करायचा. पण मिनिटाचा विचार करताना 11 पासून विचार करायचा नाही, तर तो 12 पासूनच विचार करायचा, कारण 12 पासून सुरुवात होते मिनिटाची. मग इथून बघा तुम्ही, असा जर आपण डॉट डॉट केलेला विचार केला तर हा 3 वर आलेला आणि 12 वर आलेला हा काय आहे? क्वार्टर भाग आहे. काय? क्वार्टर आहे. मग आपण काय म्हणू शकतो ह्याला? 15 मिनिट तर म्हणतोच, पण अजून काय म्हणतो? क्वार्टर पास्ट 11 असं सुद्धा म्हणू शकतो. काय म्हणू शकतो? क्वार्टर पास्ट 11. हे 2 प्रकारे आपण
म्हणू शकतो वेळ. परीक्षेत कुठल्याही प्रकारे येऊ शकते, त्यामुळे दोन्ही आपल्याला माहीत असले पाहिजे. कारण हा भाग विचार करा तुम्ही, हा पाव आहे. अजून एक लक्षात ठेवा, 9 वर असताना देखील क्वार्टर होतं. आपण वेळ घेऊ पुन्हा तशी. हे समजलं का क्वार्टरचं? ठीक आहे, अजून आपण थोडासा वेळ घेऊ वेगळा. मग आता मला ही कमेंट्स करून सांगा तुम्ही. तास काटा 6 वर आहे आणि मिनिट काटा 15 वर आहे. आता मग तुम्ही मला दोन्ही प्रकारचे वेळ जरा कमेंट्स करून सांगा. आता आपण 6चा विचार करायचा नाही बरं का, वेळ ठरवताना नेहमी 12चाच विचार करायचा. मिनिट ठरवताना नेहमी 12चा विचार करायचा. तसं समजलं तर खूप सोपं आहे हे, कारण याच्यातला प्रश्न कधी चुकत नाही परीक्षेमध्ये. एकदम सोपा आहे, फक्त समजून घ्या. हा, सगळ्यांचे कमेंट्स येत आहेत बरोबर. एक लक्षात घ्या, आपला 6 वर जरी असला तरी आपण काय म्हणतो, 15 मिनिट झालो म्हणतो. मग 15 मिनिट कुठून झाले, 12 वरून झाले. म्हणजे हा भाग किती आहे, पाव भाग आहे. त्याला आपण काय म्हणतो, क्वार्टर म्हणतो. काय म्हणतो, क्वार्टर म्हणतो. मग किती क्वार्टर आहे, क्वार्टर पास्ट 6, क्वार्टर पास्ट 6, किंवा अजून काय म्हणतो, 15 पास्ट 6. जेव्हा जेव्हा 15 मिनिट असं आपण म्हणतो त्यावेळेस ते क्वार्टर पास्ट म्हणायचं आपण. क्वार्टर पास्ट किंवा 15 मिनिट. एक तर 15 मिनिट पर्याय असेल किंवा क्वार्टर असेल. ठीक आहे, ते आर आहे. आता बघा, तीन वाजून हा 3च्या आणि 4च्या मध्ये तास काटा आहे आणि मिनिट काटा आहे 6 वर. आता किती झाले सांगा, 3.5 झाले. किती झाले, 3.5. कारण हा तास काटा अर्ध्यावर आला आणि हा 30 वर आला, म्हणजे 6 वाजून काय झाले, 30 मिनिटं झाले. आपण याला मराठीमध्ये असं काय म्हणतो, 6 वाजून 30 मिनिटं म्हणतो किंवा 6:30 म्हणतो. मला आपण इंग्रजीत कसं लिहायचं, 30 पास्ट 6. आता इकडे लक्ष द्या, जसं आपण मिनिटाला आपण 3 वर पाहिल्याच्या नंतर काय येत होतं, क्वार्टर येत होतं. मग आता आपण 12हून जर असं सरळ पाहिलं मिनिट काट्याला, तर काय येते बघा, हा अर्धा भाग तयार होतो. हा बघा, हा पूर्ण अर्धा भाग तयार होतो. हा पूर्ण अर्धा भाग तयार होतो. मग अर्धा भाग तयार होतो त्याला आपण काय म्हणतो, हाफ म्हणतो. काय म्हणतो, हाफ. HALF, हाफ म्हणतो, हाफ. मला आपण असं सुद्धा म्हणू शकतो, हाफ हाफ पास्ट 6, हाफ पास्ट हाफ पास्ट 6.